जय श्री कृष्ण बालमित्रांनो. आता आपण ऐकणार आहे 74वी गोष्ट. याच्यामध्ये आहे शिशुपाळाची मुक्ती. आता शिशुपाल कोण होता तुम्हाला माहितीच आहे ना. आपण एवढ्या गोष्टी ऐकल्या आता कृष्णाच्या. शिशुपाल हा कृष्णाच्या आत्याचा मुलगा होता, पण तो जरासंधाकडून होता. शिशुपालाने रुक्मिणी सोबत स्वयंवर पण रचलं होतं, पण कृष्णाने हरण केल्यामुळे शिशुपाळाचा कृष्णावर खूप राग होता आणि म्हणून तो नेहमी त्याचा द्वेष करीत असे, राग करीत असे आणि त्याच्या विरुद्धच वागत असे. म्हणजे जरासंधाकडून तो कृष्णाचा आतेभाऊ असून सुद्धा तो काय करत होता, तर जरासंधाकडून विरुद्ध बाजूने तो लढत होता. आणि मग जेव्हा ते हस्तिनापुराला आले जरासंधाचा वध करून, त्याच्यामुळे आणि मग इथे हस्तिनापूरला आल्यानंतर मग युधिष्ठिराने राजसुयज्ञ करण्याचं ठरविलं आणि राजसुयज्ञ करण्यासाठी कृष्णाने पण त्याला अनुमती दिली. आणि मग युधिष्ठिर महाराज आणि सगळ्यांनी महायज्ञ भाग घेण्यासाठी त्यांच्या आमंत्रणावरून देवगणासहित ब्रह्मदेव, भगवान शिव, स्वर्गराज इंद्र, उच्चपदक देवश्रेष्ठ, तसेच गंधर्व लोक, सिद्ध लोक, जनलोक, तपोलोक, नागलोक, यक्ष लोक, राक्षस लोक, पक्षी लोक, चारण लोक इत्यादी उच्च लोकावरील लोकपाल आणि प्रसिद्ध राजे, राण्या असे सर्वजण तेथे उपस्थित झाले होते. तेथे एकत्र आलेल्या सर्व सन्माननीय ऋषींनी, राजांनी आणि देवतांनी युधिष्ठिर महाराज हे राजसुयज्ञ संपादन करण्याचे उत्तरदायित्व स्वीकारण्यात समर्थ असल्याचे एकमताने मान्य केले. या गोष्टीला कोणाचाही विरोध नव्हता. सर्वांना युधिष्ठिर महाराजांच्या श्रेष्ठ स्थितीची कल्पना होती. ते भगवान श्रीकृष्णाचे थोर भक्त होते. त्यांना कोणतीही गोष्ट साध्य करणे अवघड नव्हती. आणि मग त्या युधिष्ठिराने एका विशेष पुरोहिताचे मोठे आदरपूर्वक स्वागत केले. या पुरोहिताला यज्ञातील विधिविधानात होणाऱ्या औपचारिक चुका पाहण्यासाठी नेमण्यात आले होते. आणि मग पुरोहित उपलब्ध नाहीत म्हणून असे यज्ञ करण्यावर प्रतिबंध आहे. शास्त्रात एकच यज्ञाला अनुमती दिलेली आहे, म्हणजे आजच्या काळात. तो कोणता? तर हरे कृष्ण 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 हरे हरे. पूर्वीच्या काळी होत होते, पण ते खूप अवघड असतात. मग आता त्याला संमती नाहीये. तर जेव्हा कोणताही निर्णय करता आला नाही, तेव्हा सहदेवाने श्रीकृष्णाच्या बाबतीत अनुकूलता व्यक्त केली व तो म्हणाला, उपस्थित जन हो. आता या सहदेवानी आपल्या अग्रपूजेचा मान कृष्णाला कसा द्यावा म्हणून हे सांगितलेलं आहे. तर अशा कृष्णाला मान दिल्याबद्दल आपण काय स्तुती केली ते बघूया. तर सहदेवाने श्रीकृष्णाच्या बाबतीत अनुकूलता व्यक्त केली व तो म्हणाला, उपस्थित जन हो. यदुवंशीयामध्ये श्रेष्ठ स्वभक्त संरक्षक भगवान श्रीकृष्ण हे या सभेमध्ये सर्वश्रेष्ठ व्यक्ती आहेत. म्हणून माझा असा विचार आहे की कोणत्याही आक्षेपाशिवाय त्यांनाच अग्रपूजेचा सन्मान देण्यात यावा, म्हणजे पहिला मान देण्यात याव्या. जरी या सभेत भगवान ब्रह्मदेव, भगवान शिव, स्वर्गराज इंद्र असे देव आणि इतर अनेक महान व्यक्ती उपस्थित असतील, तरी ते स्थल, काल, ऐश्वर्य, बल, कीर्ती, ज्ञान, त्याग या संदर्भात आणि इतर कोणत्याही बाबतीत श्रीकृष्णा समान अथवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ नाहीत. रूपाने श्रीकृष्णामध्ये उपस्थित असते. ज्याप्रमाणे या भौतिक देहाच्या वाढीला कारण असलेले मूलतत्व म्हणजे आत्मतत्व होय, त्याप्रमाणेच या विश्वसृष्टीचे परमात्मा श्रीकृष्ण आहेत. यज्ञ संपन्न करणे, अग्नीला आहुती देणे, वैदिक मंत्राचे उच्चारण गान करणे आणि अष्टांग योग अभ्यास करणे अशा सर्व वैदिक कर्मकांडात्मक उत्सवाचा उद्देश आहे श्रीकृष्णाचा साक्षात्कार. मग कोणी कर्मफलात्मक कर्ममार्गाचा अवलंब करीत असेल अथवा तात्विक तर्क मार्गाचा अवलंब करीत असेल, परंतु आत्यंतिक लक्ष श्रीकृष्णच आहे. स्वरूप साक्षात्काराच्या सर्व प्रमाणित पद्धती श्रीकृष्णांना समजण्याकरिताच आहेत. सभ्यजन हो, श्रीकृष्णाविषयी अधिक सांगण्याची गरज नाही, कारण आपल्यासारख्या श्रेष्ठ व्यक्तीपैकी प्रत्येकाला ही गोष्ट माहीत आहे.
देह आणि आत्मा, शक्ती आणि शक्तिमान शरीराचा एक भाग आणि दुसरा भाग अशा प्रकारचे भौतिक भेद ज्यामध्ये नाहीत असे परमब्रह्म म्हणजे स्वयं भगवान श्रीकृष्ण होत. आणि ते इतकी छान त्यांनी सगळी त्याची हे केलं, वर्णन केलं. पण हे त्या शिशुपालला खूप खटकलं आणि मग शिशुपालानी उठला आणि मग सांगितलं, की भगवान श्रीकृष्ण हेच युधिष्ठिर महाराजांचा एकमात्र प्रेमाचा विषय होते. आणि शिशुपालाला हे आवडलं नाही, बिलकुल आवडलं नाही. श्रीकृष्णाची स्थिती ऐकून त्याला आनंद होण्याऐवजी अतिशय क्रोध आला. जेव्हा सर्वांनी उभे राहून श्रीकृष्णांना सादर प्रणाम केला, तेव्हा तो मात्र आपल्या आसनावरच बसून राहिला. आणि मग तो जो उठला आणि त्यांनी श्रीकृष्णाची जी अपशब्द बोलायला सुरुवात केली त्यांनी, की अ, इतका अपशब्द बोलला, की शिशुपाल ठार वेडा झाला होता. कारण त्या सभेत प्रथम पूजनीय श्रेष्ठ व्यक्ती म्हणून तर तिथे उपस्थित असलेल्या कुरु, मत्स्य, केकय, सुजय, सुदैवी शिशुपाल जरी श्रीकृष्णाचा शत्रू म्हणून वागत होता, तरी तो एक क्षण देखील कृष्ण भावनेरहित नव्हता. तो नेहमीच कृष्ण विषयीच्या विचारात घडलेला असे. त्यामुळे त्याने प्रथम सायुज्य मुक्ती मिळविली. आणि मग त्यांनी एवढी हे केली, भगवंत म्हणजे त्याच्या आईला सांगितलंच होतं कृष्णाने, की आते मी त्याचे 100 गुन्हे माफ करेल, पण 101 गुन्हा झाला तेव्हा मी त्याला सोडणार नाही. आणि त्याचे 100 गुन्हे माफ करून जेव्हा 101 गुन्हा झाला, तेव्हा भगवंत श्रीकृष्णाने काय केलं, आपलं जे सुदर्शन चक्र होतं ते आपल्या बोटातलं सुदर्शन चक्र काढलं आणि त्याचा सगळ्यांसमोर वध केला. आणि मग त्याच्यानंतर राजसूयज्ञाला चांगला दुसरा मुहूर्त पाहून राजसूयज्ञ करण्यात आला. आणि अशा पण शिशुपालाचं माहितीये का तुम्हाला काय विशेष होतं? शिशुपालाचं हा जय आणि विजय म्हणून 2 राजपाल होते आणि त्यांना शाप मिळाला होता. आणि त्यांना असा शाप होता, की विष्णूची जर दुश्मनी केली तर तुम्ही 3 जन्मात देवासमोर लवकर याल. आणि जर त्याचं प्रेम केलं तर तुम्हाला 10 जन्म लागतील. आणि म्हणून या जय आणि विजयनी ठरवलं, की कृष्णासोबत दुश्मनी करायची, 3 जन्मात आपण पटकन याच्यासोबत यायचं. पूर्ण असल्याने ते प्रत्येकाला मुक्ती देऊ शकतात. मग तो शत्रूप्रमाणे वागणारा असो की मित्राप्रमाणे. म्हणून भगवंत काही जणांबरोबर मित्रत्वाने वागतात आणि काही जणांबरोबर शत्रुत्वाने वागतात. अशा प्रकारचा समज हा गैरसमज आहे. त्याचे शत्रू असणे किंवा मित्र असणे हे नेहमीच परम स्तरावरील असते. तेथे भौतिक तारतम्य नाही. जसं आपण पाहिलं, हिरण्यकशिपू भगवंताचा नेहमी तो द्वेष करीत होता. रावण द्वेष करीत होता. शिशुपाल द्वेष करीत होता. कंस द्वेष करीत होता. मग काही काही लोक भगवंताचा द्वेष करूनही पण सतत कृष्णाचं चिंतन त्यांचं चाललेलं असतं. आणि म्हणून शुकदेव गोस्वामींनी परीक्षित महाराजांना खात्रीपूर्वक सांगितले, की शिशुपाळ वध, जरासंधाचा वध, राजाची बंदिवासातून मुक्ती अशा भगवान श्रीकृष्णाच्या लीला दिव्य असून त्याचे श्रवणही दिव्य आहे. आणि जो कोणी अधिकृत व्यक्तीकडून त्याचे श्रवण करील तो त्याच क्षणी जीवनाच्या पापकर्मफळापासून मुक्त होईल. बघा, हे भागवत कथा जी असते ना, ती परीक्षित राजाला 7च दिवस होते उरलेले. कारण त्याच्यानंतर त्याला मृत्यू होता. आणि मग त्यांनी सगळं आपलं त्यागून त्यांनी सांगितलं व्यासांना, याला, की मला काहीतरी सांग. तेव्हा त्यांनी सांगितलं, की शुकदेवांनी सांगितलं, की तू 7 दिवस भागवत कथा ऐक आणि तुला मुक्ती मिळेल. आणि आपण जे ह्या कृष्णाच्या गोष्टी ऐकतो, ह्या कृष्णाच्या लीला म्हणजेच भागवत कथा आहेत. आणि अशा या पुरुषोत्तम भगवान ग्रंथातील शिशुपाळाची मुक्ती नामक अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न झाले. पुढची गोष्ट आपण पुढच्या भागात बघूया. जय श्री कृष्ण.